हॅलो फ्रेंड्स, आज आपण रसगुल्ला बनवणार आहोत। आम्ही यासाठी 1 लिटर दूध घेतलंय आणि त्याला लिंबू घालून आम्ही फोडलं आणि उकळून घेतलं छानसं आणि त्यातलं पाणी काढून घेतलं आणि पाणी काढून घेऊन असं हे ड्राय झालेलं आहे। तुम्ही असं ह्या प्रकारे करू शकता। पाणी पूर्ण काढून याला चांगलं फेटायचंय आणि फेटून आता यामध्ये आपण 1-1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घातलंय आणि हे छान मळून घ्यायचंय। असं छान फेटायचंय आणि फेटले की मस्त रसगुल्ले होतात। छान एकसारखं एक शेपनं रसगुल्ले करून घ्यायचे। तर छान फेटावं लागेल। असं छानसं फेटून घ्यायचं आणि कधी कधी काय होतं की अचानकच दूध फुटतं। मग त्यामध्ये तुम्ही असंही ट्राय करू शकता की ते दूध फुटलेलं काय करायचं। काही लोकांना माहित राहत नाही की रसगुल्ले असं बनतात म्हणून। तर तुम्ही हे असंही फोडून फुटलेलं दुधाचं उकळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं कपड्यामध्ये। मस्त त्याचं पाणी पिळून घ्यायचं असं छान। त्याच्यामध्ये थोडंसंही पाण्याचं प्रमाण नाही असलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून असं मळून घ्यायचं। मस्त मळून घ्यायचं। छान पीठ आपलं छान फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला छोटे छोटे बाउल्स करायचे त्याचे। हे असं एकसारखं करून घ्यायचंय। असं उंडा झालं पाहिजे, पूर्ण असं खालून नाही चिटकलं पाहिजे। मग तेव्हा हे पीठ फेटलं समजून घ्यायचं। आपलं पीठ मस्त फेटून घेतलेलं आहे। आपण आता छोटे छोटे बॉल्स करायचे त्याचे। असं करायचे आणि मग बॉल्स असं छान शेप करून घ्यायचे, राऊंड शेप। याच्यामधून असं तूप बाहेर यायला पाहिजे, म्हणजे हे फेटल्यासारखं फील येतो। असं छान छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आणि मग आपले बॉल्स रेडी झालेले आहेत। 1 ग्लास पाणी घेतलं आम्ही एका बाउल मध्ये आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे आणि हे उकळू द्यायचं चांगलं आणि 1 उकळी आली की काढायचे। मग गोड लागत असेल तर तुम्ही 1.5 वाटी किंवा 2 वाटीही घालू शकता। आम्ही इथे 1 वाटी घातले। तुम्ही यामध्ये विलायची पूडही ऍड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आम्ही इथे विलायची पूड ऍड केलेली आहे आणि हे 1 उकळी येऊ द्यायचे। आपले बॉल्स रेडी झालेले आहेत। आता ते उकळलेल्या पाण्यात हे बॉल्स घालायचे। आता एक बॉल्स मध्ये घालायचे। बॉल्स आपले मध्ये घातलेले आहेत। आता 5 मिनिट उकळून घ्यायचे। आता 5 मिनिट झालेले आहेत। आपले रसगुल्ले रेडी आहेत। थोडेसे शेपही मोठं झालेलं आहे। आता आपण सर्व करूया। किती मस्त असं स्पॉन्जी झालेले आपले, किती स्पॉन्जी झालेले आहे रसगुल्ला। एकदम मस्त अशी रेसिपी झालेली आहे आपली। तुम्हीही ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट्स करून कळवा। थँक्यू, बाय बाय।